दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। हातात संविधान, तिरंगे झेंडे, डॉक्टर आंबेडकर व भगतसिंह यांची प्रतिमा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून आज मोर्चा काढला होता। हा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत झाला। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की नीट पेपर फुटीमध्ये जेवढे काही तुम्हाला दोषी सापडतील ह्या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि एवढंच नाही तर जे काही 20 तारखेला या दिल्लीमध्ये घडलं, ज्या पोलिसांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारले त्या प्रत्येक पोलिसावर कारवाई झाली पाहिजे। आणि त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करायसाठी इथं आलेलो आहे। आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये TET पेपर फुटी झाली, त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामाची मागणी ह्या निमित्तानं करतोय आणि याचा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल। या आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, चुकीचे आणि खोटे गुन्हे दाखल केले आहेत, हे सगळे गुन्हे या विद्यार्थ्यांच्यावर मागं घ्यावं। तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि भविष्याची खेळू नये असं आम्ही सरकारला विनंती करून सांगायला इथं आलो। आम्ही आज जो मोर्चा केला ह्याच्यातून आम्हाला फक्त गव्हर्नमेंटला हेच सांगायचं आहे की हे मध्ये जे लोकांना मारलं, स्टुडंट्सचे तिथं दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत होते त्यांना मारलं, हे खूप चुकीचं आहे। आणि मध्ये भरपूर नीटचे पेपर्स वगैरे लीक झालेत। आम्हाला फक्त हे पाहिजे, आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि वी होप की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा रेजिग्नेशन घ्याल। जय जिजाऊ, माझं नाव खुशी नितीन चव्हाण। मला असं वाटते की जे नीट पेपरचा घोटाळा झाला तो धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि अमित शहा ज्यानं सगळ्यांवर लाठीचार्ज केला त्यानं पण राजीनामा द्यावा आणि मोदीनं पण राजीनामा द्यावा अशी माझी इच्छा आहे। मी पण एक स्टुडंट आहे। 20 तारखेला पीसफुल पद्धतीनं प्रोटेस्ट करण्यासाठी नीट पेपर लीक जो झाला त्याच्याबद्दल अकाउंटेबिलिटी मागण्यासाठी जे स्टुडंट गेले होते त्यांच्यावरती अमानुष पद्धतीनं मारहाण केली। खूप स्टुडंटचे हात पाय तुटले, त्यात एका मुलगीचा मृत्यू झाला असंही सरफेसमधील माहिती येत आहे। तरीही देखील गेल्या 5-6 वर्षामध्ये भरपूर पेपर फुटी झाला या सरकारच्या माध्यमातून। तरी देखील सरकारने अकाउंटेबिलिटी घेतली नाही, ती सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यावी। त्याचबरोबर जंतर मंतरमध्ये ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेत त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे देखील मागे यावेत। त्याचबरोबर सरकारने पूर्ण पद्धतीनं नीट पद्धतीनं एक कमिटी तयार करून परत एकदा कशा पद्धतीने आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील। पेपर जे घेत आहेत ते पेपर कशा पद्धतीने दुसऱ्या अथॉरिटीला द्यावं, कारण जी अथॉरिटी आता गेले 5-6 वर्ष पेपर घेते त्या पेपर अथॉरिटीच्या मध्येच भरपूर हे झालं आहे। रीनीटमध्ये सुद्धा मुलांचे जे रिझल्ट्स आहेत वेगवेगळ्या मुलांचे आलेले आहेत। जर माझा पेपर आहे तर मी चेक करायला गेल्यावरती बघतोय की दुसऱ्या कोणाचा तर पेपर मला दिसतोय, मार्क्स सगळ्यांचे एक्सचेंज झालेले आहेत। रीनीटबद्दल सुद्धा परत एकदा विचार करून आणि त्याचबरोबर जे 21 विद्यार्थी ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे या सगळ्या पेपर फुटीमुळं त्यांना देखील न्याय मिळावा, त्यांचे जे घरातले आहेत त्यांना चांगले कंपन्सेशन देखील मिळावे। त्याचबरोबर अशा घटना परत होऊ नये यासाठी सरकारने काही ना काही धोरण बनावं अशीच आमची मागणी आहे।